मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा तसं म्हटलं तर मुख्यमंत्री म्हणून पहिलाच कोकण दौरा आहे। योगेश कदम आहे स्थानिक आमदार माझ्याशी बोलण्यासाठी। दादा, महत्त्वाचा दौरा ठरतो कारण की अगदी विकास कामं तर होत आहेत, पण सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे दापोलीतली असेल किंवा रायगड रत्नागिरी इथल्या लोकसभेवरून सुरू असलेले वाद, आज कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना काय मिळेल मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला विशेषतः? नाही बघा, शेवटी सन्माननीय शिंदे साहेबांचं सध्या जी वाटचाल सुरू आहे महाराष्ट्रामध्ये ती विकास कामांच्या जोरावर चालू आहे। शिंदे साहेबांनी नेहमी राजकीय टीका भाषा त्यांनी नेहमी टाळलेली आहेत आणि त्यांच्याकडूनच आम्ही ती शिकवण घेतो। आज विकास कामांवरतीच जोर द्यायचा, विकास कामांच्या जोरावरच निवडणुका लढायच्या आणि त्या जिंकायच्या, हे एकच मूलमंत्र घेऊन आम्ही काम करतोय। ठीक आहे, राजकारण हे राजकारण शेवटी राजकारण ठिकाणी असणारच आहे। आज रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरनं देखील आहे, वादविवाद करायचे असतील, परंतु ज्यावेळेला उमेदवारी जाहीर होईल त्या क्षणाला हे सगळे वादविवाद संपतील आणि आम्ही सगळे एकत्र मिळून पुन्हा ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजेत, यासाठी आम्ही सगळे एकत्र मिळून काम करू। मग सध्या म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की मागच्या 2 दिवसांमध्ये भाईंचं एक काही विधान, भाईंनी म्हटलं की भाजपने केसांना गळा कापू नका, तुम्ही देखील काही मित्रपक्ष म्हणजे महायुतीतली काही नाराजी आहे ती व्यक्त केली होती। अशा पार्श्वभूमीवरती सर्व काही अलबेला आहे आता असं आपण म्हणू शकतो, किंवा तुमचं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर किंवा वरिष्ठांशी बोलल्यानंतर समाधान झालेलं आहे का मधल्या काही 2 दिवसांमध्ये? नाही, बघा, शेवटी रामदासभाई हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचा संपूर्णपणे अधिकार आहे आणि माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती बोलणं योग्य नाही। भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय फडणवीस साहेब असतील, अजूनही त्यांचे ज्येष्ठ नेते आहेत, बावनकुळे साहेब असतील, रामदासभाईंनी ते एकत्र बसून नक्कीच त्यामध्ये चर्चा करतील ना, त्यामध्ये मी पडणं योग्य नाही। माझ्या मतदारसंघामध्ये जे घडलं त्या दिवशी मी बोलावून दाखवलं आणि मी त्या दिवशी हेच सांगितलं की वरिष्ठांची मी देखील चर्चा करेन, भाजपच्या वरिष्ठांची रवींद्र चव्हाण साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, ह्यांच्याशी मी देखील चर्चा करेन, ज्या काही इथे गोष्टी घडतात त्याची कल्पना त्यांना देखील मी देईन। आणि म्हणून ह्यामध्ये कुठेही आमच्यामध्ये ठिणगी पडलेली आहे की आता आमच्यामध्ये मोठं भांडण झालं, आता वादविवाद झाले, असं काही नाही। शेवटी प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे, तो त्या अधिकार बजावला, पण त्या गोष्टीला तिकडेच पूर्णविराम मिळालेला आहे, तर आम्ही जास्त वाढवणार नाही। जे काय पुढच्या चर्चा करायची तर आम्ही वरिष्ठांशी करू। एक मुख्य मुद्दा म्हणजे आत्ता तुमचे सहकारी राहिलेले आणि आत्ताही म्हणजे साधारण तुमचा राजकीय वैर जाधव आणि कदम यांचं जर सर्व सुरू असलं तर राजकारणातल्या अनेक गोष्टी ह्या त्या वेळेनुसार ठरत असतात। आत्ता भास्कर जाधवांचं एक पत्र, एक मेसेज व्हायरल होतो आहे आणि त्यामुळे त्यांनी एक आवाहन केलेलं आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे असं देखील बोललं जातं आहे, ते महायुतीच्या संपर्कात आहेत, तुमच्याकडची नेमकी माहिती काय आहे? म्हणजे सध्या महायुतीची महाराष्ट्रामधली वाटचाल बघता महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आमदाराला, प्रत्येक व्यक्तीला, नेत्याला असंच वाटतं की आम्ही महायुतीमध्ये गेलं पाहिजे, आम्हाला महायुतीमध्येच फ्युचर आहे असं प्रत्येकाला वाटतंय। परंतु भास्कर जाधव ह्या व्यक्तींना आम्ही ज्यावेळेला गुवाहाटीमध्ये होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते, परंतु उदयजी सामंत असतील, मी असेन, त्यावेळेला आम्ही अशी भूमिका मांडली की कोकणामध्ये जी संस्कृती आहे आपली, ती संस्कृती मोडीत काढण्याचं काम भास्कर जाधव नेहमी करत असतात, त्यामुळे त्यांना आपल्याला महायुतीमध्ये घेऊ नये अशी आम्ही विनंती केली आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी आमची विनंती मान्य केली आणि त्यांना भास्कर जाधवला महायुतीमध्ये घ्यायचं ना असा आमचा निर्णय झाला, नाही तर भास्कर जाधव त्याच वेळेला यायला तयार होते। पुढे काही आशा अपेक्षा त्यांच्या एंट्रीच्या म्हणजे चर्चा सुरू आहे म्हणून विचारतो, त्यांनी नकार दिलेला आहे, तो निर्णय त्यांचा आहे, त्यांनी कुठल्या पक्षामध्ये जावं यावरती आम्ही काय बोलणार। पण ते जर आले तर तुम्ही वेलकम कराल? नाही बघा, शेवटी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर का त्यांना स्वीकारलं तर आम्हाला नकार द्यायचं काही कारण येत नाही। जर का शिंदे साहेबांनी त्यांना स्वीकारलं, जर का भाजपच्या नेत्यांनी जर का त्यांना स्वीकारलं तर मग आम्हाला त्यांना नकार द्यायचं काही कारण नाही। तर एकंदरीत योगेश कदम यांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे, अर्थात हे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि याच्यावर एक अंदाज येतो आहे की कोकणातल्या आगामी काळातल्या घडामोडी, अगदी दापोलीचं नाही तर पूर्ण कोकणातल्या, ह्या खूप रंजक अशा असणार आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, दापोली, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।